कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची मैत्री कुठे झाली? खारघर हिल्स मध्ये। आम्ही खारघर हिल्स ड्रायव्हिंग रेंज फेमस आहे। ड्रायव्हिंग रेंज आहे ते, धबधबे असतात तिकडे। पावसाळ्यात तुम्ही या। हां नक्की या। हो 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 नक्की, मस्त खूप मस्त। अप्रतिम। आम्ही रोज जातो तिकडे, रोज हो खारघर हिल्स 4 ला महिने, हो हो, आणि 12ही महिने जातो। सर आमच्या मुलांचं स्कूलच तिथे, मग काय करतो मुलांना तिकडे टाकतो स्कूलमध्ये सोडतो आणि मग आम्ही ॲज अ मॉर्निंग वॉक म्हणून मॉर्निंग वॉक पण होतो आणि धबधबे म्हणजे पावसात तर मुलांना खूप शाळेत सोडायचं। मुलांची शाळा किती वाजताची? 7:55 सकाळी। आणि मग नंतर तुम्ही भेटता हो। आणि तुम्ही घरी कधी जाता? मग 9:30 वाजेपर्यंत तोपर्यंत हां फिरायचं खारघर हिल्स वॉक करतो, रील्स करतो, एक्सरसाइज पण होते आमची। अच्छा, मी असं रोज 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 फक्त संडे सोडून। संडेला सुट्टी असते ना तेव्हा नाहीये बाकी। पण मग तुमच्या 6 जणींमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? या दोघीही आणि खूप शांत। तुमच्यात कधी अबोला वगैरे झालाय? या दोघींमध्ये झाला होता। तर आता रिसेंटली म्हणजे आम्ही आय थिंक एकच महिना झाला आम्ही परत बोलायला लागलो। काय झालं होतं? तब्बल 2 वर्ष 2 वर्ष ह्या म्हणजे रोज सकाळी यायच्या, फिरायला असायच्या? नाही वेगवेगळ्या, म्हणजे वॉकला मी हिच्या बरोबर असायची, ही हिच्या बरोबर असायची, पण एकमेकींचं तोंड नाही बघायची। तोंड बघायचं सर, लपून 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 बघायचं। विषय तर तोच असायचा। नाही पण काय झालं होतं तुम्ही सांगाव? थांबा, आता तुम्ही बोला। एक क्षुल्लक कारण होतं, त्याच्यावरून थोडंसं वाद झाले। ही बोलली की माझ्याशी बोलू नको, मग मी बोलणं सोडलं। का हो तुम्ही असं डायरेक्ट तोडफोड केलं, बोलू नको? तिच्यासाठी क्षुल्लक होतं, मला ते खूप लागलं। बिकॉज आमच्यामध्ये बॉन्डिंग असं होतं की माझी बहीण आहे ना, तिच्यापेक्षा पण प्रिय ही होती म्हणजे माझ्यासाठी। ती बघेल तर आता मला चांगली सोपणार आहे, पण तिलाही माहिती आहे, म्हणजे एवढी क्लोज होती। आणि कारण खूप क्षुल्लक होतं, हार्डली आम्ही वर्क फ्रॉम होम जॉब करत होतो। म्हणजे मी लकीली लागली होती, म्हटलं टाइमपास म्हणून करावा, नवरा तर नकोच म्हणतो आपलं आहे हॉटेल, पण म्हटलं चल आपला टाइमपास म्हणून करावं। तर मी लागली, माझ्यासोबत मी अजून एक आमची कॉमन फ्रेंड होती, तिलाही लावलं। हिला ॲक्च्युली काय आलं, तिला पण लावायचं होतं, पण तिथं त्या क्षणी माझ्या हातात नव्हतं, माझी बहीण माझी सिनियर होती। तुम्हाला मुद्दाम नोकरीला लावलं नाही? मुद्दाम, तुमचं बरोबर आहे, क्षुल्लक नाहीये। आणि पण सर त्याच्यानंतर हिचं किती चांगलं झालं बघा। ते त्यानंतर मी स्वतः पुढे गेले। हा, त्यानंतर हिने बोलतात ना मला दाखवायला म्हणा किंवा तर मी म्हटलं की मी एकटी करून काय करू, तर मला एक असं झालं की समोरून एक संधी आली आणि आज मी स्वतः ऑफिसमध्ये बसले। अशा तुम्ही सगळ्या जणी चित्रपट, नाटक, मनोरंजन हे सगळं करत असता? रील आम्ही खूप करतो, पिक्चरला पण जातो आम्ही सोबत। बरं, रील्स जर केले नाहीत तर काही बिघडतं का हो? हिला झोप नाही येणार। रील्स क्वीन आहे सर आमच्यात। हिने आम्हाला सगळ्यांना शिकवलं। ही रील लवर आहे। हिने आता इथे बसून सुद्धा रील्स केलेले आहेत। कशावर केलं? सर मी फ्लॅट दाखवत पण रील करते, क्लायंटला फ्लॅट दाखवत पण रील करते मी। म्हणजे हा बघा बेडरूम, हा बघा हॉल, हा बघा 25 स्क्वेअर फीट, 30 स्क्वेअर फीट, असं रील। झोका असेल तिथे, एखादा गार्डन असेल त्याच्यामध्ये स्लो वॉक करणं, मला एक डान्स करणं, स्लो मो तुम्हाला आवडतं? म्हणजे बघा ना, प्रोफेशन तुमचं जे आहे इस्टेट एजंटचं काम करत असताना तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही शेवटी बघा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्याच पाहिजेत, बरोबर की नाही? व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही रीलचं माध्यम स्वीकारलं, यांचं काय एवढं पोटात दुखतं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।